नमस्ते मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या होणाऱ्या 8 मार्चच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे काव्या नंदिनीला असं म्हणते की ताई आपण घटस्फोट घेऊन रिकामं होऊयात, तोडून टाकूयात हे नातं. त्यावेळेस लगेच इकडे नंदिनी असं म्हणते की नाही, मी जीवाला घटस्फोट देणार नाही. त्यावेळेस घरातील सगळेच व्यक्ती तिथे असतात, जीवा आणि पार्थसुद्धा तिथंच असतो. त्यावेळेस लगेच नंदिनी काव्याला असंही बोलते की ज्यावेळेस संपूर्ण समाज माझ्या विरोधात होता त्यावेळेस मात्र जीवाने माझ्या डोक्यावर हात ठेवून माझी साथ दिली होती. त्यामुळे जोपर्यंत जीवा मला स्वतःहून घटस्फोट मागत नाही तोपर्यंत मी जीवाला घटस्फोट देणार नाही. असं बोलल्यानंतर काव्याबरोबरच जीवा, पार्थ आणि घरातील सगळ्याच लोकांना फार मोठा धक्का बसतो. आता कशा प्रकारे नंदिनी पुढे निर्णय घेणार आणि जीवा आता नंदिनीला खरोखरच घटस्फोट द्यायला लावेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.